वाटतं ना की तिच्या स्वप्नातल्या राजकुमारावर जीव ओवाळून टाकावा, तो राजकुमार हायस तू. आणि प्रत्येक बाई आपल्या नवऱ्यात जो कारभारी शोधत असते ना, तो कारभारी हायस तू. अरे वीरू, तू साधा सुद्धा नाहीयेस बर का, तू लई खास आहेस. तू माझा हिरो आहेस आणि माझा हिरो लय भारी आहे. ए विरे, आज काय काम नाहीत वाटतं तुला? लय निवांत दिसतोय. तू वाईट नटलास ना तर सिनेमाच्या हिरोला बी फिका पाडशील. खरंच भारी आहेस तू, आणि जो सगळ्यांच्या आनंदासाठी झटतो तोच खरा हिरो असतो ना, आणि त्यामुळेच आवडतोस मला तू. नाग्या, शांत पडलो होतो ना मी. उगाच कशाला डी वाचलं सर? ए विरे, तू आणि शांत लाका मोबाईल मध्ये शूट केलं असतं ना, मग तुला कळलं असतं तुझं नक्की काय चाललंय ती. विरे, हरला असतोयस काय? तो एकटाच असतोयस आणि वर काय बघतोयस? ए विरे, असं वाटतंय ना कुठल्या तरी पिक्चर मध्ये ना हिरोच्या गाण्याचं शूटिंग चालू आहे. तू काय स्वतःला पिक्चरचा हिरो बिरो समजायला लागलेस काय? ए, अरे समजायचं काय? हिरोच आहे मी, आणि ती बी एकदम लय भारी. विरे, आज पाहतो रे ना, स्वतःचं कौतुक स्वतःच्या तोंडून कधीच ऐकलं नव्हतं मी तुझ्याकडनं. आज करतोयस काय? भानगड काय नक्की? हा विरे, कसली भानगड? नक्की ना? मला तर वाटतंय ना कुठली तर पोरगी तुला हिरो म्हटली. हा ना? हा ना विरे? हा ना विरे, खरं सांग, हा ना? आई शपथ, बावला असला म्हणजे प्रेमात घेऊन वाजला. विरे, अजून काय काय म्हणली काय ती? अरे ती म्हणली, हा सांग की. विरे, सांग की काय म्हणली? अरे ती म्हणली की मला तू आवडतोस. आई शपथ विरे, तेवढा गेम जपतो ना. नाही नाही, तू आवडतोस म्हणली. अरे तेच ते डायरेक्ट म्हटली तू आवडतोस. हा. एक नंबर वाढदिवस केला का विरे? नुसता जाळच केला का विरे तू तर? मला तर ना लय आनंद झालाय, लय आनंद झाला. लय वाढीव बातमी दिलीस तुम्हाला. हे विरे, आता बघा तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळं नियोजन मी काढणार आहे, मी तयारीला लागणार आहे आता. हे बघ, म्हणजे आपल्या दोघांना आपण जोधपुरी शिवून घेऊ. नाही नाही, दोघांना सेम नको. मी ना शेरवानी शिवून घेतो. करावला म्हणून शोभलं पाहिजे का नाही आपण? हा, आता ना सगळं मंडप घोडा सगळ्याची तयारी मी करतो. हे विरे, आणि अजून एक सांगतोय तुला, ही बैलगाडी आहे का नाही, ह्या बैलगाडीवर तुझी वरात निघणार आहे. आपला सारजा रेडी आहे. हे वरात, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है. ए यार की शादी, बैल घुमव परत. अरे तर अजून सुपारी फुटली नाही आणि तू परत लग्नाच्या वरातीला पोहोचलायस होय? अरे आमच्यात अजून तसं काय नाही रे. हे यार विरे, तुला एखादी पोरगी आवडली म्हणजे आता विषय सेंड. आणि तुझ्यासारख्या दिलदार माणसाला नाही म्हणायची कुठल्या पोरीची टाप तरी आहे का? होय, तू नाव सांग तिचं, मी जाऊन विचारतो तिला. पियू.
तिचं काय मध्ये आता मी विसरतो म्हंटल ना. अरे नागे पिऊच आहे ती पोरगी. काय भारी ना. नाग्या नागे अरे पिऊ आहे म्हणलं ती. तुला सकाळपासून तापा मारायला दुसरं कोण भेटलं नाही वाटतं. हा मान्य आहे, चांगली पोरगी आहे ती, चांगलं बोलते तुझ्याशी, चांगली वागते बी, म्हणून ती तुला ना तू आवडतोस असं म्हणणं शक्य नाही. मग मी काय मनात सांगतोय होय हा. आणि नाग्या तुला बी माहिती मी कधी खोटं बोलत नाही. अरे ती मला स्वतःहूनच म्हणली मला तू आवडत. विरू शेठ कोण आहे माहिती ना ती. पिऊ पियू नाही, प्रियंका अंकुशराव पाटील आलाय सांगाय. ए अरे मग काय झालं. काय झालं हा लाका ती दुधाने आंघोळ केलं ग, गोरी पान, देखणी, स्टायलिश, शहरात शिकलेली आणि कसली टापटीप राहते लाका ती. नाहीतर आपण दिवस रात्र आपलं शेतात नाही तर गोट्यात दिवस रात्र काम. तिची कापडं बघितलीस का तू, नेहमी कडक इस्त्री केलेली. मला तर वाटते ना दिवसात 3-4 कापड बदलत असणार आहे. नाहीतर आपण 3-4 दिवसात एक कापड बदलतो. ना त्याला कधी इस्त्री ना कधी त्याला सेंट. कधी फणी लावली का केसांना. कशी बरोबरी होणार आहे तुमची दोघांची. नाग्या अरे म्हणून काय झालं. अरे पिऊच म्हणल्या की दोस्ती आहे ना अशी बराबरी बघून होत नसते. हा दोस्तीत नसल पण प्रेमात असती बाबा, कळलं का. ती कुठं आपण कुठं. ती मस्त म्हटली असेल रे तुला, तुम्हाला आवडतोस, तू हिरो दिसतोस, पण आपल्याला कळे नको का. तुम्हाला सांग तू आहेस का तसा. मग नाही वे ठीक आहे तुला नाही ना वाटत. तू उद्या भेट तुला दाखवतो तो वीरू काय चीज आहे ती. हा मला बी तीच बघायचंय आता. भेट उद्या कळेल तुला. हा जाऊ दे उद्या काय ते कळलंच. साजण 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 रे तू, साजण 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 रे तू, साजण 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 साजण. वैशू तू गप. मला ना तुझ्या संकट बोलायचं. का काय झालं काय झालं. अगं पिवडे 4-5 दिवस झालं तू ना मला एक मेसेज केलास न कॉल, आणि मी मेसेज केल्यावर तर मारक्या मशिवानी असं रिप्लाय देतेस. हा ग पिवडे सारखं ते स्माइली पाठवतेस. नक्की झालं काहीतरी तुला. तुझी पिवडी एका मित्राच्या दुनियेत हरवली. म्हणजे पिवडे तू मला सोडून दुसरी मैत्रीण पकडलीस वय. अगं वेडी आहेस का वैशू तू. मी मित्र बोलली मैत्रीण नाही. वीरू मी आणि वीरू आता रोज भेटायला लागलो. आणि तुला माहितीये का मला लय भारी वाटतं का त्याच्यासोबत. माझी परवाची गोष्ट तुला सांगते. त्यानं ना मला पतंग उडवायला शिकवलं. आणि हा हे बघ हे मातीचं भांड हे आम्ही दोघांना मिळून बनवलं. भारी आहे ना. नाग्याच्या बर्थडेला मी त्याच्या हाताची पोपटी खाल्ली. आणि तुला सांगते काय त्यानं मला पिक्चर दाखवला. टीव्ही रानात एवढ्या मोठ्या स्क्रीनवर. थांब तुला त्याचं तिकीट दाखवते.
भारी आहे ना वैशे? तो माझ्या आयुष्याचा सगळ्यात भारी दिवस होता. विरुजाम भारी आहे वैशे. त्याच्यासारखा माणूस ना मी कधी बघितलाच नाही. तो माझी मनानं दमदार, पर्सनॅलिटीनं वजनदार आणि दोस्तीत एक नंबरचा दिलदार माणूस आहे. नातं कसं जपायचं हे जर कोणाला शिकायचं असेल ना तर त्यानं वीरूकडूनच शिकाव. तुला सांगते वीरू, तू प्रेमात पडली आहेस. काय? तू प्रेमात पडली आहेस. अगं नाही ग वैशू, काय बी काय वैशे. मी आणि वीरू अगं आम्ही फक्त चांगले दोस्त आहोत. पिवडे, तुझ्या बोलण्यातच कळतंय तू दोस्तीच्या पलीकडे गेलीस. अगं पिवडे, तुला वीरू आवडायला लागलाय. तू वीरूच्या प्रेमात पडली आहेस. नाही ग वैशे, काय बी बोलू नकोस तू. असं काहीच नाही. वय असंच आहे. चल, काय बी काय, प्रेम वगैरे काय नाही. हा अच्छा, बरं ठीक आहे. आपण एक टेस्ट घेऊयात. त्या टेस्ट मध्ये का नाही मी तुला 3 प्रश्न विचारणार. त्या 3 प्रश्नांची तुला उत्तरं द्यावी लागणार. देशील ना मग उत्तर? हा. बरं मला सांग, मी यायच्या आधी तू कोणाचा विचार करीत होतीस? वीरूचा. आजकाल तुझ्या आयुष्यात जरा काय बी चांगलं होतं का नाही, ते सगळ्यात अगोदर तुला कोणाला सांगायची इच्छा होती? वीरूला. सकाळचं गुड मॉर्निंग, रात्रीचं गुड नाईट कोणाला म्हणायची इच्छा होती? वीरू. घे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच. कोण? वीरू. अगं, इथंच कन्फर्म होत आहे. अगं तू प्रेमात आहेस पिवडे, तू प्रेमात आहेस. नाही ग वैशे, दोस्तीत असं होत नसतं वय. माझी आणि वीरूची दोस्ती आहे, सच्ची दोस्ती. ह्याला प्रेमाचं नाव नको देऊस. ठीक आहे, नाही ना तुझा माझ्यावर विश्वास, जाऊ देत मग. पण तुलाच एक दिवस कळेल की ही दोस्ती नाही, प्रेम आहे. हा दीपे, आता जरा बरं वाटायला लागलंय बघ. चांगला गुण आहे ग तुझ्या हाताला. काकी मग डोकं दुखायचं थांबलं असेल तर मी जाऊ का? नाही नाही नाही, दाब अजून, दाब जोरात दाब. अगं ए, मारतीस काय मला आता? हा काकी पुढे बघा. वीरू भैया. वीरू, ए वीरू, जी काकी. इकडे ये. हा आलू. जी काकी. कुठे गेला होतास? अहो मी ते होतो पिऊच्या घराबाहेर. पियू, ही कोण आता? काकी त्या अंकुशराव पाटलाची पोरगी, ती नाही का आपल्या घराची येऊन तुमचा अपमान केलेला, झोडपीतले राडा केला, तुमचं नाक कापलेलं, ती पिऊ. अहो ती बास दीपे, अंकुशरावची पोरगी असं सुद्धा म्हणू शकली असतीस ना. आणि तू त्या अंकुशरावच्या घराबाहेर होतो असं पण म्हणू शकला असतास ना. मी सांगितलेलं ना त्या अंकुशरावच्या घरावर लक्ष द्यायला. मग आता मला जर कळू न देता माझ्या मर्जीतलं कुणी अंकुशरावला भेटायला गेलं असेल
आणि तुझ्यामुळं मला ते कळलं नसल. घाणच फिरवते बघ. जी. जा निघ, कामाला लाग. काकी मला ना काहीतरी गडबड वाटते. वीरूबाया ह्याच्या आधी असं वागतच नव्हतं. गांजा बिंजा फुकायला लागले का काय माहिती. असं का हुकल्यागत करते काय माहिती. दीपे, हा. त्याच्याकडे जरा ध्यान दे. आणि असं का हा वागतोय ते मला कळलं पाहिजे बर का. चालतंय, जाते मग मी. ए, कुठं चालली? चल, डोकं दाब माझं. हा पिऊ बोल ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग आज येणार आहेस ना? येणारच का? अरे बेटा बेटाचा प्लॅन होता ना केला मी. अरे बोल की काहीतरी. हॅलो, कुठं ग? आमच्या घरावर लक्ष ठेवायला. हा ती होय. हो येणार आहे की. अगं ती तर माझं कामच आहे. ठीक आहे मग ये, मी वाट बघते. हा. तुम्ही वाट बघते म्हणून. अरे मग लगेच गेलो पाहिजे. हा शिव शर्ट घालतो. अर सुरगाळ्याला शर्ट कसा घालायचा? अरे इरू, हा? अरे काय रे पसारा करून ठेवलाय सगळा. तू वाईट नटलास ना तर सिनेमाच्या हिरोला बी फिका पाडशील. का रे त्या शर्टाकडे का बघ तुझी एकटं? आगाई शर्ट बघ की किती चुरगाळ आहे. मग त्याला काय होतं या? त्याला काय होतंय? अगं असा चुरगाळ्याला शर्ट घालूय मी? हा लोक काय म्हणतील? चुरगाळ्याला शर्ट घालणं असं बरं दिसतं का? हा अगं कसं जरा टापटीप राहिलं पाहिजे. हा अगं हिरो वाटलं पाहिजे का मी? हा मी आलो झालं इस्त्री फिरून. बया मी याची एवढी नजर काढली या, तर ही पोरग का असं वागतंय बरं? कुणाची नजर लागली या बया काय माहित माझ्या लेकराला. वहिनी अहो ते इस्त्री आहे ना तुमच्याकडं? हाय की. त्याचा कवाईच शर्टाला करायची होती. हो देते की. एवढं काय तर. थांब. अजून काय नाही ना पृथ्वीची वगैरे? नाही नाही, त्यांची आहे ती स्त्रीची. यालाच कर. चालते. वहिनी हं? इस्त्रीसाठी खरंच थँक्यू. एवढं काय तर. घ्या जा. काय रे, तू इथं काय करतोयस? साड्या, त्या साड्या घेऊन कुठे चाललायस? वहिनींच्या त्याच्यावर इस्त्री फिरवायची. तुला अंकुशरावच्या घरावर नजर ठेवायला सांगितलंय ना, आणि तू इथं साड्या इस्त्री करत बसलायस होय? तुला काय देवानी अक्कल बिक्कल दिल्या का नाही? त्या अंकुशरावच्या घरावर नजर ठेवणं माझ्यासाठी किती गरजेचं आहे हे तुला माहिती आहे ना व? आणि तू त्याला एक अक्कल नाही. तुझी अक्कल काय घाण टाकलीस का? कशाला त्याला साड्या दिल्या इस्त्री करायला? अहो मम्मी, मी कुठं सांगितलं त्यांना काम? वाईस ते त्यांचे कपडे इस्त्री करणार होते, म्हणलं माझ्या पण साड्या करून द्या. राहू ती इस्त्री बिस्त्री. आणि काय रे, इस्त्रीचे कपडे घालायला तू काय आमदार खासदार लागून गेलायस का? माझ्या कामात अजिबात हलगर्जीपणा होता कामा नये. निघ आता. इस्त्री ठेव इथं. भाऊजी ते ऐक. जा कामाचं बघ. इस्त्री करतोय.